ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार या चैत्यभूमीवर मोठ्या लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी करण्यात आला। आजच्या या महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी उपस्थित महामहिम राज्यपाल कोश्यारीजी, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, राज्याचे विधिमंडळातील विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी, माझे मंत्रिमंडळातील समस्त सहकारी, मुंबईच्या महापौर आणि या ठिकाणी उपस्थित समस्त बंधू भगिनी आणि मित्रांनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला केवळ विचार दिला नाही, ते एक संविधानाच्या रूपानं एक आचारसंहिता सुद्धा या देशाला दिली आणि ती देत असताना त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी या देशाला लोकशाही अर्पण करीत आहे, परंतु लोकशाहीला जर आपल्याला टिकवायचं असेल तर व्यक्तिपूजेपासून आपल्याला दूर जावं लागेल। जर एखादा व्यक्ती या देशातील नागरिकांना देवासारखा वाटला आणि त्याची पूजा जर करायला लागले तर हा देश संपून जाईल, देशाची लोकशाही संपुष्टात येईल। आज भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे, ते सर्व टिकवणं आपल्या हातात आहे। आपलं राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे आणि ती प्रेरणा या चैत्यभूमीवरून घेऊन जायला, तो विचार, ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे संपूर्णपणे टिकण्यासाठी प्रेरणादायी निश्चितच आम्हा सर्वांना ठरेल। आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो आहे। आजच्या या महापरिनिर्वाण दिनी मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम।